आपलं लग्न होईपर्यंत तर असंच चालणार बहुतेक. मग लग्न कोणाचं आहे? पुण्याचं आणि मुंबईचं. मुक्ता, आजच्या इव्हेंटमध्ये तुझ्या जवळचं असणारं नाटक, त्याचा फील कुठेतरी इथे तू अनुभवला असशील जेव्हा प्रेक्षकांनी शिट्ट्या टाळ्या एका सुरात आलेल्या. काय सांग? टोटल मी त्यासाठी ती एक्साइटमेंट जास्त कळली मला, कारण मला नाटक त्याकरताच आवडतं बऱ्याचदा की डायरेक्ट प्रेक्षकांना काय वाटतं ते कळतं. आज ते होतं की ज्या प्रेक्षकांमुळे सिक्वल करायचं मनावर घेतलं सगळ्यांनी की ह्याचा भाग दुसरा आला पाहिजे, कारण पहिल्या भागावर प्रचंड प्रेम केलं आहे आणि त्या पात्रांचं काय होतं आहे ते प्रेक्षकांना बघायचं आहे. त्या प्रेक्षकांच्या बरोबर बसून पहिला ट्रेलर बघणं ही फार अविस्मरणीय घटना असेल माझ्या आयुष्यातली तरी, कारण उत्स्फूर्त प्रतिक्रिया. मी त्यांना काही कंपल्शन नव्हतं, काही फार नसतं आवडलं तर ते टाळ्या वाजवले असते, शांत बसले असते. ट्रेलर संपल्या तू पण बघितलंस, वन्स मोर ओरडले आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा सुरू झाला तेव्हा ते हळूहळू म्हणू लागले काय काय त्यातल्या गोष्टी त्यांना आवडलेल्या. त्यांना माहिती होतं इथे हसायचं आहे, इथे थांबायचं आहे, इथे गाणं सुरू होणार आहे. तर तो एक्सपिरियन्स फारच छान होता आणि माझ्या कायम लक्षात राहील. नक्कीच. मुक्ता, प्रश्न विचारताना आपल्यामध्ये ही थोडी फॉर्मॅलिटी शिल्लक असते, पण जेव्हा फॅन प्रश्न विचारतो तेव्हा असं काहीही राहत नाही आणि ते अगदी थेट प्रश्न विचारतात. तो अनुभव तू आज लाईव्ह घेतलास, तर कोणते कोणते प्रश्न तुला छान मला ते आपुलकीच वाटते. ते मधला हे पुसून टाकतात, काही नाही तुम्ही काय वगैरे असं काही नाही, घरच्यासारखं सुरू करतात. आणि मला असं वाटतं की ती त्या कलाकृतीचं यश असतं, त्यात ती पात्र त्यांना इतकी जवळची वाटतात आणि ते खरंच दादू आणि वैनुडी असं म्हणतात आम्हाला दोघांना. तर हे पहिल्यांदाच माझ्या नशिबाला आलं की अरे कोणीतरी फॅन्स काहीतरी एक नातं सांगतायत आपल्यामध्ये, आणि जी गमतीशीर आणि इमोशनल गोष्ट आहे थोडीशी की त्यांना आपण कोणीतरी नात्यातले वाटतोय, जवळचे वाटतोय, मित्र वाटतोय त्यांचे, आणि त्या हक्काने ते आमच्यावर प्रेम करतात. आणि मग ती भीडभाड न ठेवता काय वाटतं, मग काय करता, मग कसं वाटलं, किंवा कुठे शूट केलं, मग पुण्यात लग्न का मुंबईत, हे सगळं त्यांच्यासाठी पण इथे आहे की हे सगळं चांगला होणं, हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचणं ही आमच्या प्रेक्षकांचीच गरज आहे आता. त्यामुळे एक सिनेमा येणं, ह्याची जाहिरात, ह्याच्यापेक्षा तो एक इमोशनल इव्हेंट, घरचं कार्य. आणि अक्षरशः मला फेसबुकवर एका प्रेक्षकाने असं दिलं होतं, आज कोणीतरी आलं त्यातलं बहुतेक, की आज काय हळद आहे, म्हणजे लग्नाची हळद आहे, स्वतः हे होत राहणार आपल्या घरचं कार्य आहे. मला तो उत्साह आणि हेच आवडलं आहे, हक्कच आवडला आहे की आमचं आहे. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती तू प्रमोशन आता सुरू होईल मुंबई पुणे, ते किती सोपं झालेलं वाटतं आता तुला? सोपं नाही आहे, कारण ते सगळं योग्य पद्धतीने पोचणं महत्त्वाचं आहे. आपण आपलं काम केलं आहे ते चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचावं, कारण हिट होणं, चालणं, त्यातनं मिळणारा पैसा, ह्या सगळ्या गोष्टी दुसरा भाग असतो हा. पण मुळात मला असं वाटतं की ती कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोचायला पाहिजे. त्यामुळे सोपं नाही आहे, कष्ट करायलाच लागतील. ज्यांनी पहिला भाग डोक्यावर घेतला आहे ते दुसरा भाग बघतील, पण ज्यांच्यापर्यंत अजून पोचलं नसेल कळलं, असे काही प्रेक्षक असतील ना अजूनही, त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे आता, कारण जास्त प्रेक्षकांनी बघायला पाहिजे. नक्कीच. मुक्ता, ह्यामध्ये तुझं एक लग्नाच्या गाण्याची झलक दिसते. तर मुक्ता आणि स्वप्नीलचं लग्न आम्ही अगदी मराठमोळ्या स्टाईलमध्ये पाहिलेलं, आता एकदा फिल्मी स्टाईलमध्ये पाहणार आहोत जिथे गाणं असणार आहे, तर ते कसं वाटतं? धमाल. एकतर कलरफुल आहे खूप नातेवाईक, खूप धमाल. मागे तुम्ही सगळं फुलांच्या माळा, आणि पहिल्या भागात जेवढं मला साधं ठेवलं होतं त्याचा सगळ्याचा अगदी मी आणि पल्लवीने ठरवून सतीशवर हे केलं आहे की आम्ही इतके कपडे बदलणार, इतके हेअरस्टाईल करणार, इतके कानातले करणार. तर पल्लवी आणि मी असं एकमेकांना व्हॉट्सअप करायचो चेंजिंग रूममध्ये. मी कपडे बदलले की मला हे घालायचं आहे, जरा प्लीज सतीशला आणि सुहासला अप्रूव्ह करून घे ना वगैरे, असं एक आमचं चालायचं. कारण खूप ऑप्शन्स आणि खूप कलरफुल ऑप्शन्सने माझ्यासाठी वॉर्डरोब तयार केला आहे. तर त्या लग्नासाठी एथनिक काय म्हणू आपण, छान कपडे आहेत, छान तयारी आहे. तर त्याची मजा आम्ही जाम घेतली. आणि तिथे दिसतोय जो वाडा किंवा काय जे दिसतंय त्या लोकेशनवर सगळे नातेवाईक असल्यासारखं असं एक सगळ्या गप्पांची मैफिल, कारण सगळीच ॲक्टर्स मंडळी इतकी मस्त आहेत. प्रशांत दामले सर असतील किंवा विजय केंकरे सर, मंगल, सुहासताई, आसावरी, सविताताई, किती नावं घेऊ मी, किंवा काय म्हणजे कोण जे राहिले असतील ते सगळेच. या सगळ्यांनी धमाल उडवून दिली. त्यामुळे खरंच लग्नाचा माहोल होता.
एक शेवटचा प्रश्न, आता वॉर्डरोबवरनं प्रश्न आला म्हणून डोक्यात आलं की पहिल्या पार्टमध्ये फक्त एक ड्रेस होता आणि त्यामुळे तू ते कॅरेक्टर रिव्हीलही फार लिमिटेड झालं होतं. तर आता तुझ्या स्टाईल्सही कपड्यांच्या वेगळ्या आहेत, त्याच्यातून तुला ते कॅरेक्टर कसं कळलं, कशी आहे ती? कसं होतं की एका दिवसात एक माणूस जसा दिसतो तसा तो अख्खा आयुष्यभर नसतो, हे तितकंच खरं आहे. आणि कोणाला तरी भेटताना आपण एक हे असतो की आपण पहिल्यांदा इंटरव्ह्यू केला असेल तेव्हा मी तुझ्याशी जशी बोलली असेल त्याच्यापेक्षा 5व्या इंटरव्ह्यूला वेगळं आणि 10व्याला वेगळं आणि आज वेगळं असं जे होतं, कारण आपण एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने भेटत राहतो. तसंच ते या कॅरेक्टरचं पण आहे की मी एका दिवसाची भेटली आहे, स्वप्नील पण एका दिवसाचा तुम्हाला भेटला आहे. सो डे टू डे आयुष्यात ती गौरी कशी आहे, ती कशी उठते बसते बोलते खाते पिते घालते हे सगळं तुम्हाला आता कळणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या कपड्यांनुसार हेअरस्टाईल्सनुसार व्हेरिएशननुसार ती गौरी हळूहळू उलगडत जाणार आहे. जसं आपण म्हणतो की नात्यांची मजा हळूवार उलगडण्यात असते, तशी पात्रांची मजा ही हळूवार उलगडण्यातच असते, तशी ती हळूवार उलगडत गेली. त्यामुळे मला पण ती वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये भेटली गौरी यावेळेस. मागच्या वेळेस ती एका अनोळखी मुलाबरोबर अख्खा दिवस घालवत होती, यावेळेस ती तिच्या घरच्यांबरोबर आहे, तिच्या नवीन फॅमिलीबरोबर आहे, तिच्या कामाच्या ठिकाणी आहे, ती बाहेर आहे, रस्त्यावर आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आपण वेगवेगळे रिॲक्ट करतो, त्यामुळे एक अख्खा माणूस दिसेल, त्यामुळे अख्खी गौरी यावेळेस दिसेल. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.